जोर जबरदस्तीनं जर का आमच्या जमिनी कमी दरामध्ये खरेदी करणार असाल तर आम्ही चालू देणार नाही. समृद्धी महामार्ग तुम्ही केला, याला तुम्ही विकासाचं स्वरूप दिलं, पण या समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या रूपानं कमावले आणि तोच पैसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणला. यांना हे भक्तिमार्ग, शक्तिमार्ग हे जे करायचे असतात, हा निवडणुकांचा निधी उभा करण्यासाठी करायचा असतात, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आमची जमीन आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कशी घेऊ शकता? चालणार नाही. 1 इंचसुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. मग त्यामध्ये आमचा सिंदखेडराजा ते शेगाव भक्तिमार्ग असेल, नाहीतर तो पश्चिम महाराष्ट्रातला शक्तिपीठ मार्ग असेल. जोर जबरदस्तीनं आम्ही 1 इंचसुद्धा जमीन खरेदी करू देणार नाही. दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये कृषी पदवीधर विद्यार्थी जे आहेत, कृषी पदवीधारकांच्या मंजूर असलेल्या 258 जागा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये समावेश करावा म्हणून ते विद्यार्थी बिचारे पुण्यामध्ये 3 दिवस झाले रस्त्यावर उतरलेले आहेत. या सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे की यांनी त्या विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे. एकतर काही वर्षांपूर्वी या कृषी पदवीधारकांची निवड केली, पण त्यांना नियुक्ती दिली नाही. आता यांनी कृषी मंत्र्यांनी या जागा काढल्या, परंतु त्याचं मागणीपत्र देत नाही. आता 25 ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, त्यामध्ये या कृषी पदवीधारकांना सुद्धा समाविष्ट केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करा. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकारला इशारा देतो आहे, सरकारला सांगतो आहे. दुसऱ्या बाजूला धानाला सुद्धा 2000 रुपये बोनस मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. संत्रा मोसंबीचं गळतीचं प्रमाण मोठं आहे, त्याचे पंचनामे करून त्याला 100% नुकसान भरपाई दिली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं आहे, अशी भावना शेतकऱ्यांची तयार झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, पण ते मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राला पनवती लागली. सगळ्यात जास्त आत्महत्या त्यांच्या कार्यकाळात झाल्या. शेतकऱ्यांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहात की नाही करणार आहात? माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहात की नाही करणार आहात? किड्या मुंग्यासारखा आमचा शेतकरी मरणाच्या दारात आहे, मरतो आहे, पण सरकार मात्र हलायला तयार नाही. सगळे लाडक्या बहिणीचे प्रोग्राम घेत सुटले. ठीक आहे, तुम्ही आमच्या बहिणीला मदत केली त्याच्याबद्दल दुमत नाही, पण भावाला आत्महत्या करायला लावायची, भावाच्या खिशावर लाखानं दरोडा टाकायचा आणि बहिणीला 1,500 रुपये ओवाळणी द्यायची, हे चालणार नाही. ही दुटप्पी धोरण आहे. आमचं म्हणणं आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी आता संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पुन्हा सांगतो, आमची प्रमुख मागणी सरकारला अशी आहे की येणाऱ्या सोयाबीन कापसाच्या भावाबद्दल बोला. तुम्ही काय निवडणुकांमध्ये व्यस्त असणार, ऑक्टोबरमध्ये आमच्या सोयाबीन कापसाबद्दल बोलणार नाही. आता आचारसंहिता लागायच्या आत तुमचं शिष्टमंडळ केंद्र सरकारकडे गेलं पाहिजे, DOCच्या निर्यातीचा निर्णय घेतला पाहिजे, तेलाचं आयात शुल्क 30% वाढवलं पाहिजे आणि सोयाबीन कापसाचा भाव खाजगी मार्केटमध्ये किमान दिवाळीच्या दरम्यान 1 महिन्यासाठी सोयाबीनला 9,000 आणि कापसाला 12,500 रुपये भाव खाजगी बाजारामध्ये स्थिर झाला पाहिजे. नंबर 1 ची मागणी. नंबर 2, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ही आमची मागणी. शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या आणि 100% पीक विमा. यांनी काय केलं, येलो मोजॅकचे पंचनामे करायला लावले मागच्या वर्षी, त्याचा सुद्धा रुपया अजून टाकला नाही. ज्यांनी येलो मोजॅकचा कॉलम भरला पीक विम्यात ते रिजेक्ट केलं. यावर्षी छोट्या छोट्या कारणाने पीक विम्याचे क्लेम रिजेक्ट केले. आमचं म्हणणं आहे, रिजेक्ट केलेले क्लेमसुद्धा फायनल करा आणि रिजेक्ट केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याची रक्कम द्या, ही सुद्धा आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या आणि जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी पांधर योजनासुद्धा आणा. समृद्धी महामार्ग करता आणि शेतात जायला रस्ता नाही आमच्या. अरे आम्हाला पेराला जायला रस्ता नाही, आमचा माल आणायला आमच्याकडे रस्ता नाही. हे मोठे प्रोजेक्ट सध्या बंद करा आणि शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता मोकळा करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. आणि संत्रा मोसंबीचे पंचनामे करून त्याला 100% नुकसान भरपाई द्या. या सगळ्या मागण्या, आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सरकारने 3 दिवसामध्ये
जर का भूमिका स्पष्ट केली नाही किंवा काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये हालचाली केल्या नाही तर आजची तारीख आहे 20. आम्ही सरकारला 22 तारखेपर्यंतची मुदत देतो. या 2 दिवसात त्यांनी निर्णयच घ्यावा असं आमचं म्हणणं नाही, पण निर्णय घेण्यासंदर्भामध्ये ठोस पावलं उचलण्याच्या दृष्टीनं जर का सरकारने काही कृती केली नाही तर 23 तारखेला आम्ही सगळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या वर्षा निवासस्थानामध्ये जाणार आहोत आणि तिथं शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक मुख्यमंत्र्यांना सगळे शेतकरी आम्ही करून दाखवणार आहोत की आम्ही आत्महत्या कशी करतो हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आम्हाला दाखवायचं आहे की आम्ही शेतकरी कशी आत्महत्या करतो. यांना एकदा शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक आम्हाला वर्षा बंगल्यामध्ये दाखवायचं आहे. 23 तारखेला आम्ही सगळे शेतकरी वर्षा बंगल्यात जाणार, घुसणार, कारण तो बंगला आमच्या कष्टातनं उभा राहिलेला आहे. तो काही कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. आम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवावर, महाराष्ट्रातल्या करदात्यांच्या जीवावर तो वर्षा बंगला तयार झालेला आहे. त्यामुळे वर्षा बंगल्यात 23 तारखेला आम्ही घुसणार आणि तिथं सगळे शेतकरी आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्येचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहोत. तिथं काही बरं वाईट झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची असणार आहे, हे सुद्धा सरकारला आम्ही ठणकावून सांगतो. आणि 23 तारखेनंतर जर सरकारने 23च्या आंदोलनानंतर सुद्धा जर का ऐकलं नाही तर या महाराष्ट्रातला शेतकरी 23 तारखेनंतर तुम्हाला रस्त्यावर दिसेल. सगळ्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर बघायला मिळेल. आरपारची लढाई शेतकऱ्यांसाठी आम्ही उभी करणार आहोत.